प्रश्न क्रमांक 1. भारतातील संसदीय प्रणाली कोणत्या देशाच्या संसदीय प्रणालीवर आधारित आहे? पर्याय ए. अमेरिका, बी. ब्रिटन, सी. फ्रान्स, डी. रशिया. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. ब्रिटन. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद राष्ट्रपतीला आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार देतो? पर्याय ए. अनुच्छेद 356, बी. अनुच्छेद 352, सी. अनुच्छेद 360, डी. अनुच्छेद 368. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. अनुच्छेद 352. प्रश्न क्रमांक 3. लोकसभेच्या सभापतींची निवड कोण करतो? पर्याय ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. लोकसभा सदस्य, डी. राज्यसभा सदस्य. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी. लोकसभा सदस्य. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. कोलकाता, डी. चेन्नई. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. दिल्ली. प्रश्न क्रमांक 5. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? पर्याय ए. 4 वर्ष, बी. 5 वर्ष, सी. 6 वर्ष, डी. 3 वर्ष. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? पर्याय ए. आम्ही भारताचे नागरिक, बी. भारताचे लोक, सी. आम्ही भारताचे लोक, डी. संपूर्ण भारत. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी. आम्ही भारताचे लोक. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे नाव काय होते? पर्याय ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. जवाहरलाल नेहरू, डी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 8. भारतात कोणत्या घटक संघ राज्याला विशेष दर्जा दिला जातो? पर्याय ए. गोवा, बी. जम्मू आणि काश्मीर, सी. पंजाब, डी. आसाम. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. जम्मू आणि काश्मीर कलम 370 हटवण्यापूर्वी. प्रश्न क्रमांक 9. पंचायती राज्य व्यवस्थेचा पहिला प्रयोग भारतात कोणत्या राज्यात झाला? पर्याय ए. महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश, डी. तमिळनाडू. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी. राजस्थान. प्रश्न क्रमांक 10. भारतीय संविधानाला लोकशाहीची संसदीय प्रणाली प्रदान करणारा घटक कोणता आहे? पर्याय ए. राज्यघटनेचा प्रस्तावना भाग, बी. मूलभूत हक्क, सी. राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, डी. प्रशासनिक अधिकार. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ए. राज्यघटनेचा प्रस्तावना भाग.
प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधान कोणत्या वर्षी अंमलात आले? पर्याय ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1949, सी 26 जानेवारी 1950, डी 15 ऑगस्ट 1950. आणि याचे योग्य उत्तर आहे सी 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 12. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश आहे? पर्याय ए भाग 1, बी भाग 2, सी भाग 4, डी भाग 3. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी भाग 3. प्रश्न क्रमांक 13. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी लाल बहादूर शास्त्री. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 14. राज्यसभेचा उपाध्यक्ष कोण निवडतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी लोकसभा सदस्य, डी राज्यसभा सदस्य. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी राज्यसभा सदस्य. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिला नागरिक कोण असतो? पर्याय ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी सरन्यायाधीश. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 16. भारतीय संसदेमध्ये एकूण किती सभागृहे आहेत? पर्याय ए 1, बी 4, सी 3, डी 2. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 2, लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानाला संघराज्यात्मक पण एकात्म स्वरूपाचे असे कोण म्हणाले? पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी पंडित नेहरू, सी महात्मा गांधी, डी राजेंद्र प्रसाद. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पर्याय ए राजेंद्र प्रसाद, बी वल्लभभाई पटेल, सी मोरारजी देसाई, डी लाल बहादूर शास्त्री. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 19. भारताचे राष्ट्रपती कोणत्या संस्थेचे अध्यक्ष असतात? पर्याय ए लोकसभा, बी राज्यसभा, सी सर्वोच्च न्यायालय, डी केंद्रीय कॅबिनेट. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी राज्यसभा. प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क दिले आहेत? पर्याय ए 5, बी 8, सी 7, डी 6. तुम्हाला जर या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि याचं योग्य उत्तर आहे डी 6.
प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधान कोणत्या समितीने तयार केले? पर्याय ए राष्ट्रीय विकास समिती, बी संविधान मसुदा समिती, सी आर्थिक नियोजन समिती, डी संसदीय समिती. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी संविधान मसुदा समिती. प्रश्न क्रमांक 22. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? पर्याय ए मोरारजी देसाई, बी लाल बहादूर शास्त्री, सी वल्लभभाई पटेल, डी चक्रवर्ती राजगोपालाचारी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचे पत्र कोण स्वीकारतो? पर्याय ए पंतप्रधान, बी लोकसभा अध्यक्ष, सी सरन्यायाधीश, डी उपराष्ट्रपती. आणि याचे योग्य उत्तर आहे डी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 24. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण नियुक्त करतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी संसदेचे सभापती, डी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि याचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानाची शेवटची कलम संख्या कोणती आहे? पर्याय ए 365, बी 395, सी 448, डी 470. आणि तुमचे योग्य उत्तर आहे बी 395. प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? पर्याय ए भारतीय संविधान, बी संसद अधिनियम, सी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, डी राष्ट्रपती आदेश. आणि तुमचे योग्य उत्तर आहे ए भारतीय संविधान. प्रश्न क्रमांक 27. राज्यघटनेच्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या व्यवस्थेची निर्मिती झाली? पर्याय ए पंचायती राज, बी सहकारी बँका, सी जिल्हा परिषदा, डी महानगरपालिका. आणि तुमचे योग्य उत्तर आहे ए पंचायती राज. प्रश्न क्रमांक 28. भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारच्या कार्यकारी अधिकाराचा उपभोग घेतात? पर्याय ए प्रत्यक्ष, बी अप्रत्यक्ष, सी सशर्त, डी कोणताही नाही. जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी अप्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 29. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती वय किती असते? पर्याय ए 60 वर्ष, बी 62 वर्ष, सी 70 वर्ष, डी 65 वर्ष. तुम्हालाही जर या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि याचं योग्य उत्तर आहे डी 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 30. राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करतो? पर्याय ए जनता, बी मुख्यमंत्री, सी आमदार, डी राष्ट्रपती. तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी आमदार.
प्रश्न क्रमांक 31. लोकसभा निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा किती आहे? पर्याय ए 18 वर्ष, बी 21 वर्ष, सी 25 वर्ष, डी 30 वर्ष. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 32. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या? पर्याय ए 1947, बी 1950, सी 1955, डी 1951-52. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 1951-52. प्रश्न क्रमांक 33. भारतीय निवडणूक आयोग कोणत्या घटनादुरुस्तीने अधिक सक्षम करण्यात आला? पर्याय ए 61वी, बी 73वी, सी 85वी, डी 324वी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी 73वी. प्रश्न क्रमांक 34. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय ए प्रतिभा पाटील, बी इंदिरा गांधी, सी सरोजिनी नायडू, डी सोनिया गांधी. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ए प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 35. मतदानाचा अधिकार कोणत्या वयातील नागरिकांना दिला जातो? पर्याय ए 16 वर्षावरील, बी 25 वर्षावरील, सी 21 वर्षावरील, डी 18 वर्षावरील. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 18 वर्षावरील. प्रश्न क्रमांक 36. संविधानातील कोणता अनुच्छेद राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी आहे? पर्याय ए अनुच्छेद 352, बी अनुच्छेद 356, सी अनुच्छेद 360, डी अनुच्छेद 368. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी अनुच्छेद 356. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या पंतप्रधानाची निवड कोण करतो? पर्याय ए लोकसभा सदस्य, बी राज्यसभा सदस्य, सी राष्ट्रपती, डी जनता. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 38. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? पर्याय ए लोकसभा अध्यक्ष, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी सर्वोच्च न्यायालय. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 39. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? पर्याय ए मुख्यमंत्री, बी सर्वोच्च न्यायालय, सी पंतप्रधान, डी राष्ट्रपती. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 40. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? पर्याय ए इंदिरा गांधी, बी सुषमा स्वराज, सी सुचेता कृपालानी, डी मायावती. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी सुचेता कृपालानी.
प्रश्न क्रमांक 41. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? पर्याय ए 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी 7 वर्ष. तुम्हाला जर या प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 42. संविधानानुसार भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे शासन प्रमुख असतात? पर्याय ए कार्यकारी प्रमुख, बी नाममात्र प्रमुख, सी हुकुमशहा, डी लोकशाही प्रतिनिधी. आणि याचे योग्य उत्तर आहे बी नाममात्र प्रमुख. प्रश्न क्रमांक 43. राज्यसभेतील किती सदस्य राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात? पर्याय ए 10, बी 20, सी 14, डी 12. या प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत असल्यास कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला कळवा. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 12. प्रश्न क्रमांक 44. राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? पर्याय ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 6 वर्ष, डी 5 वर्ष. आणि तुमचं योग्य उत्तर आहे सी 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 45. पंचायती राज प्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीनुसार लागू करण्यात आली? पर्याय ए 42वी घटनादुरुस्ती, बी 61वी घटनादुरुस्ती, सी 86वी घटनादुरुस्ती, डी 73वी घटनादुरुस्ती. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 73वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 46. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 47. भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? पर्याय ए फातिमा बीवी, बी इंदू मल्होत्रा, सी लीला सेठ, डी रंजन गोगोई. आणि तुमचं योग्य उत्तर आहे ए फातिमा बीवी. प्रश्न क्रमांक 48. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किती वर्षे सेवा करू शकतात? पर्याय ए 60 वर्ष, बी 62 वर्ष, सी 75 वर्ष, डी 65 वर्ष. आणि तुमचं योग्य उत्तर आहे डी 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानाने कोणत्या प्रकारच्या न्यायव्यवस्थेला मान्यता दिली आहे? पर्याय ए एकल न्यायव्यवस्था, बी द्विस्तरीय न्यायव्यवस्था, सी त्रिस्तरीय न्यायव्यवस्था, डी फेडरल न्यायव्यवस्था. आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी द्विस्तरीय न्यायव्यवस्था. प्रश्न क्रमांक 50. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला घटनात्मक वैधतेचे अधिकार आहेत? पर्याय कलम 124, बी कलम 131, सी कलम 226, डी कलम 136.
आणि तुमचं योग्य उत्तर आहे बी कलम 131.